नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल 2 धक्कादायक निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। थोडेच वेळापूर्वी मंत्रिमंडळ बैठक झाली। त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 धक्कादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत। परंतु एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला आनंदाची बातमी समजणार आहे। तर हे 2 निर्णय कोणते असणार आहेत जे की तुमच्यासाठी धक्कादायक ठरणार आहेत, आणि एक निर्णय असा असणार आहे की तुम्हाला आनंदाची बातमी देऊन जाणार आहे। तर हे कोणते निर्णय असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पहिला निर्णय आहे तो धक्कादायक निर्णय आहे महिलांसाठी। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत अशा महिलांसाठी आणि अजूनही आले नाहीत अशाही महिलांसाठी, दोनांसाठीही हा निर्णय खूप धक्कादायक ठरणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आले म्हणून ते आपलेच झाले असे म्हणणाऱ्या महिलांसाठी एक धक्कादायक निर्णय समोर आला आहे। कारण बऱ्याच महिलांनी असे फॉर्म भरले आहेत की ज्या महिलांनी याआधी काही योजनांचा, गव्हर्नमेंट योजनांचा, सरकारी योजनांचा लाभ घेतला असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला होता, परंतु त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट 3000, सेकंड इन्स्टॉलमेंट 3000 अशी आली होती। परंतु हेच पैसे आता शासन तुमच्याकडून परत घेणार आहे। तर कोणत्या महिलांकडून? तर ज्या महिलांनी याआधी 1,500 रुपयेपेक्षा जास्त रकमेची गव्हर्नमेंटची पेन्शन असो किंवा कोणत्याही योजनेमार्फत लाभ घेतला असेल अशा महिलांकडून हे जे 1,500 रुपये, 3,000 रुपयाचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये आले आहे अशा महिलांकडून ही रक्कम ही परत घेतली जाणार आहे। त्यांच्यावरती कायदेशीर नोटीस पाठवून ती रक्कम ही परत घेतली जाणार आहे। ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आली आहे मंत्रिमंडळ बैठकीतली। त्यानंतर दुसरा धक्कादायक निर्णय आहे तो म्हणजे तुम्हाला आता कोणालाही फॉर्म हे भरता येणार नाहीत। पहिले असे होते की कोणीही सामान्य व्यक्ती असो किंवा CSC केंद्र, कोणतेही सेतू केंद्र असो किंवा कोणत्याही केंद्रातून किंवा स्वतः ती महिला ही फॉर्म भरत होती, परंतु आता तसे नाही। हे सर्व बंद करण्यात आले आहे। तुम्हाला स्वतःला आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरता येणार नाही। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला आता फक्त अंगणवाडी केंद्रातून, अंगणवाडी सेविकेकडूनच भरता येणार आहे। ही सर्वात मोठी आत्ताची अपडेट आहे। अंगणवाडी केंद्रातूनच याचा GR ही आत्ता काही दिवसापूर्वीच प्रस्थापित केला होता, निर्गमित केला होता, परंतु आज सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टपणे सांगितले आहे की आता इथून पुढे 30 सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट आहे। 30 सप्टेंबरपर्यंत ज्या बहिणी फॉर्म भरतील त्या बहिणींना फक्त अंगणवाडी केंद्रातूनच फॉर्म भरता येणार आहे। इतर ठिकाणाहून फॉर्म भरता येणार नाही किंवा त्या महिलेला स्वतः फॉर्म हे भरता येणार नाही। आणि याचं महत्त्वाचं कारण ही तुम्हाला माहीतच असेल। याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बऱ्याच जणांनी या योजनेचा गैरवापर करून पैसे मिळवले आहेत। बऱ्याच जणांनी एकातर व्यक्तीने स्वतः एकाच महिलेच्या नावावरती वेगवेगळ्या नावाने 30 फॉर्म भरून एकाच महिन्यात 6 महिन्याचे पैसे, जवळजवळ 4-5 महिन्याचे पैसे एकाच महिन्यात मिळवले आहेत। हे गैरप्रकार समोर आल्यामुळे आता गव्हर्नमेंटने, आपल्या राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने एकच निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे अंगणवाडी केंद्रातूनच आता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत। आणि आता थोडेच महिला राहिले आहेत की ज्यांचे फॉर्म भरण्याचे बाकी आहे, आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। फक्त आता अंगणवाडी केंद्रातूनच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तुम्हाला स्वतः फॉर्म हा भरता येणार नाही। तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून, तुमचे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्ही अंगणवाडी केंद्रातूनच फॉर्म भरू शकता। त्यांच्याच पोर्टलवरून फॉर्म हे भरू शकता। तुमच्याकडून फॉर्म भरलेला ॲक्सेप्ट केला जाणार नाही असेही आत्ताच्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषित केले आहे। याचा GR अगोदरच निर्गमित झाला आहे, परंतु आज स्पष्टपणे सांगितले आहे की फक्त अंगणवाडी केंद्रातूनच आता तुम्हाला फॉर्म हे भरता येणार आहेत।
त्यानंतर हे झाले 2 धक्कादायक निर्णय आणि सर्वात महत्त्वाचा आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुम्हाला बऱ्याच महिलांना प्रतीक्षा होती की आमचे पैसे कधी येणार. 3rd इन्स्टॉलमेंट असेल किंवा ज्या महिलांचे अजून काहीच पैसे आले नाहीत अशा महिला असतील किंवा 3,000 मिळाले आहेत आणि आता 1,500 येणार आहेत, म्हणजेच 3rd इन्स्टॉलमेंट येणार आहे. अशा महिला, या सर्व महिलांचे पैसे कधी येणार याची तारीख ही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फिक्स करण्यात आलेली आहे. याच्या याद्यासुद्धा बनवण्यात आलेल्या आहेत. कालपर्यंत याच्या याद्या बनवल्या आहेत आणि त्या आता पुढे पाठवण्यात सुद्धा आलेल्या आहेत आणि याची तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची तारीखसुद्धा फिक्स करण्यात आली आहे. तर ही तारीख सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे 2च दिवसावरती ही तारीख आलेली आहे. तर ही तारीख असणार आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत. याची वेळसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे. 14 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये एक लाडकी बहीण योजनेसंदर्भात कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर 9 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे हे सोडण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेची 3rd इन्स्टॉलमेंट सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. 14 सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. मग ती इन्स्टॉलमेंट 1,500 असो वा 3,000 असो. आता 1,500 कोणत्या महिलांना येणार? ज्या महिलांना 3,000 मिळाले आहेत त्या महिलांना आता 3rd इन्स्टॉलमेंट 1,500ची येणार आहे. तर 3,000 कोणाला येणार? तर ज्या महिलांनी काहीच पैसे आले नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये आता 3,000 हे येणार आहेत. ही सर्वात महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आत्ताची घडीची बातमी आहे. तर सर्व महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की ज्या महिलांचे अजूनही फॉर्म भरायचे बाकी आहेत अशा महिलांनी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुमचे फॉर्म जमा करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसेही मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फॉर्म आता तुम्ही भरू शकणार नाही, तर हे फॉर्म अंगणवाडी केंद्रातूनच तुम्हाला भरता येणार आहे. त्यामुळे तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन तुमचे फॉर्म भरा, तरच तुम्हाला पैसेही येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच महिलांचे काही कारणास्तव फॉर्म भरायचे राहिले आहेत, ते 30 तारखेपर्यंत भरून घ्या. 30 तारीख ही लास्ट डेट आहे, लास्ट तारीख आहे, म्हणजेच 30 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे, ते भरून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पहिला आपण धक्कादायक निर्णय पाहिला की ज्या महिलांचे पैसे आले आहेत ते सुद्धा परत घेणार आहेत, तर या महिलांनी सावध राहा, कारण अशा महिलांचे खरंच पैसे घेतले जाणार आहेत. कारण ज्या महिलांनी अगोदरच शासन निर्णयामध्ये सांगितले होते की तुम्ही जर 1,500पेक्षा जास्त रकमेच्या कोणत्या योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. परंतु बऱ्याच महिलांनी तरीसुद्धा फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन त्यांना रक्कम सुद्धा जमा झाली आहे, परंतु हीच रक्कम आता परत घेतली जाणार आहे. सो मैत्रिणींनो, हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.